Today we will start the fourth point, that is metastable ions and its peak. In mass spectrum, when सगळ्यांना म्यूट केलोय. When in mass spectrum, when there is a ionization occurs, the first ionization occurs, then it will be form the molecular ion peak, and this molecular ion peak will break down into small molecular ion. We call it as, yes, daughter ion, right? Sometimes this daughter ion is highly unstable, or it cannot be reached to detector within its lifespan. So before they can reach to detector, they will decompose or to form secondary fragment. And this new fragment or secondary fragment we call as metastable ion. And this metastable ion is neither at correct M by Z of original ions nor at the new ions. ओके, आता मी तुम्हाला थोडस व्यवस्थित समजून जेव्हा तुमचा आयोनेशन चेंबर मध्ये एक इलेक्ट्रॉन काढून घेतल्यानंतर त्या मोलिक्युलर आयन म्हणजे मोलिक्युलर कंपाऊंडचं आयोनायझेशन होईल. आयोनेशन झाले की तिथपर्यंत काय फॉर्म होईल? मोलिक्युलर आयन. आणि हा मोलिक्युलर आयनचं आयोनायझेशन झालं की तो डिटेक्टरकडे जात असताना पहिल्यांदा त्याचे फ्रॅगमेंट्स पडतात. काही वेळेला हे फ्रॅगमेंट जे आहेत ह्याचा जो लाईफ स्पॅन आहे, म्हणजे हे जे काही मोलिक्युलर आयन्स जे तयार झालेत किंवा डॉटर आयन्स जे तयार झालेत ह्यांचा लाईफ स्पॅन जवळपास 10⁻⁶ इतका असतो. राईट? म्हणजे लक्षात आलं का? बघा मी किती म्हणतो, 10⁻⁶ इतक्या कमी वेळेमध्ये ते डिटेक्टरकडे पोहोचतं. एवढे तिथं असेंब्ली अरेंजमेंट केली असते. मग काही वेळेला काय होतंय की हा जो काही फ्रॅगमेंट्स किंवा हे जे डॉटर आयन्स तयार झालेत हे डिटेक्टरकडे जात असताना त्याची लाईफ आधीच संपते आणि तो तिथे ब्रेक होऊन नवीन एक फ्रॅगमेंट तयार होतो. राईट? आणि हा नवीन जो फ्रॅगमेंट तयार झालेला आहे त्याला आपण म्हणायचं आहे सेकंडरी फ्रॅगमेंट, आणि त्याचं मी नाव आहे मेटास्टेबल आयन. मग मेटास्टेबल आयनचा जो काही एम बाय झेड रेशो असतो, मास बाय चार्ज हा जो रेशो असतो तो कसा असतो? यस, तर तो एम बाय झेड रेशो जो येईल तो आपला जो ओरिजिनल आयन होता त्याचा असणार नाही, किंवा नवीन फॉर्म झालेला सेकंडरी आयन असतो त्याचा असत नाही. तर तो काय होतो, त्याच्या सेकंडरी आयन जो डिकम्पोज झालाय त्याचा इंटिजर व्हॅल्यू असते. इंटिजर व्हॅल्यू म्हणजे काय तर तुम्हाला मी पुढे सांगणार आहे कसा असतो तो. ओके, आता इथे एक एक्झाम्पल दाखवते मी. हा एक मोलिक्युलर आयन आहे, पिंक मध्ये तुम्हाला दिसत असेल. ओके, हा एक मोलिक्युलर आयन आहे. हा मोलिक्युलर आयन, यस, काय होतो, डिटेक्टरकडे जाण्या अगोदर ह्याची लाईफ संपून जाते. ओके, हा ह्याची लाईफ संपल्यामुळे हा काय होतो, एक स्मॉल पार्टिकल मध्ये डिकम्पोज होतो. त्याला आपण म्हणणार काय? सेकंडरी फ्रॅगमेंट. मग हा सेकंडरी फ्रॅगमेंट आहे ह्याला आपण म्हणणार आहे मेटास्टेबल आयन. मेटास्टेबल आयन्स जे असणार आहेत त्याचा एम बाय झेड जो आहे तो ह्या M1 चा येत नाही आणि ह्या M2 चा सुद्धा येत नाही. तर तो कुणाचा येतो? तर तो येतो एक फॉर्म्युलाने, आणि तो फॉर्म्युला आहे मेटास्टेबल आयन्स आर डिटेक्टेड ऍट M बाय झेड इज इक्वल टू M2 प्लस स्क्वेअर. मग M2 म्हणजे काय? ह्याचा जो मास आहे हा मासचा स्क्वेअर डिवायडेड बाय ज्याच्यापासून हा तयार झालाय M1 पासून, तर तो M1. ओके, हा रेशो आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला एक नॉन इंटिजर व्हॅल्यू मिळते, आणि त्या नॉन इंटिजर व्हॅल्यूला असणार आहे आपला मेटास्टेबल पीक. ओके, देन मेटास्टेबल आयन्स हे आपल्याला अनवॉन्टेड आहेत, ह्याची काही आवश्यकता नाही आहे, पण एक आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाते. The metastable ion gives the linkage between the daughter ions and its molecular ions. ह्या दोघांच्या मधलं एक लिंक मिळून जाईल आपल्याला. ते मी पुढे त्याच्या लिमिटेशन्स मध्ये सांगणार आहे. ओके, त्याच्यानंतर मेटास्टेबल आयन्स कॅन बी नेग्लेक्टेड or can be lost by the use of instrument like quadruple mass filter fitted to the GCMS instrument. That is gas chromatography mass instrument is attached with quadruple mass filter. हे दोन अटॅच असतील तर आपल्याला मेटास्टेबल आयन्स काय होतात?
मॅक्सिमम आपण अवॉइड करू शकतो. आता मी एक एक्झाम्पल देतो मेटास्टेबल आयनचा, तर तुम्हाला लक्षात येईल. हेच एक्झाम्पल आहे, मगाचीच डायग्राम आहे. हा पिंक आहे तो मोलिक्युलर आयन आहे आणि तो डॉट डिटेक्टरकडे जाण्या अगोदर ब्रेक होतो सेकंडरी फ्रॅगमेंटमध्ये, त्याला आपण म्हणणार आहे मेटास्टेबल आयन. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आहे मेटास्टेबल आयनचा पीक कितीला येतो तो फाइंड आउट करण्यासाठी. ओके, आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक बेन्झीन रिंग आहे, इथे एक इस्टर ग्रुप आहे आणि इथे एक इस्टर ग्रुप आहे. ओके, ह्या दोघांचा ह्याचा एम बाय झेड किंवा ह्याचा मोलिक्युलर वेट आहे 222. ओके, त्याचा मोलिक्युलर आयन पीक कितीला येईल? 222 ला पीक येईल. हा हायली अनस्टेबल आहे. हा डिटेक्टरकडे जाण्या अगोदर, म्हणजे सगळेच नाही, काहीच बघतो आयन्स डिटेक्टरकडे जाण्या अगोदर त्याची लाईफ संपून जाते आणि लाईफ संपून जाताना तो एक दुसरा आयन्स तयार करतो, तो हा आयन्स तयार करतो, मेटास्टेबल आयन्स. आणि ह्याचा एम बाय झेड 177 आहे. मग बाय द आपलं काय नियम आहेत मास स्पेक्ट्रोस्कोपीचे, अकॉर्डिंग टू मास स्पेक्ट्रोस्कोपी हा 177 ला पीक यायला पाहिजे होता थेरॉटिकली, पण आपल्याला 177 ला पीक हा ऑब्झर्व होत नाही. तर तो ऑब्झर्व होतो येस, तर ह्याचा स्क्वेअर 177 मल्टिप्लाइड बाय 177 डिवायडेड बाय 222 म्हणजे 222, तर त्याचं उत्तर येते 141.12. तर एक्झॅक्टली मला 141.12 ला एक पीक मिळतो. तर पीकचं नेचर असतं व्हेरी ब्रॉड अँड नॉन इंटिग्रल व्हॅल्यू. 141.12 ही व्हॅल्यू कशी आहे? इंटिग्रल आहे की नॉन इंटिग्रल? नॉन इंटिग्रल. 141 असेल, आता 177 आहे, 222 आहे, हे कसे आहेत? इंटिग्रल व्हॅल्यू आहे. पण 141.12 हे कसे आहे? आता नॉन इंटिग्रल व्हॅल्यू आहे. याला आपण म्हणणार आहे मेटास्टेबल आयॉन. आणि जो पीक येतो त्याला म्हणायचं आपण मेटास्टेबल आयॉन पीक. ओके, आता आपण परत थोडस रिपीट करतोय. मेटास्टेबल आयॉन म्हणजेच the lifespan of ions formed in mass spectrum is very small. They must reach to detector before their lifespan finishes. Some ions are unable to reach detector within its lifespan, so that they decompose with the secondary fragmentation form. And this new fragment or new ions, which is called metastable ion. The signal of such metastable ions are neither at NZ of original ion nor at new ion. That is, the non-integral value arises. Then the metastable ion provides the linkage between daughter and parent ions. Metastable ion formation is a single step fragmentation, and metastable ion predict the nature of outgoing neutral or radical from position of metastable ion in mass spectrum. आता इथं जे एक्झाम्पल आपण बघितलंय, येस, त्या एक्झाम्पल मध्ये इथं आपल्याला हा डॉटर आहे आणि हा पॅरेंट आहे, हा ओरिजिनल आहे आणि हा न्यू फॉर्म झालेला आहे. आपण अकॉर्डिंग टू जर थेअरीचा विचार केला तर मला 177 ला पीक मिळायला पाहिजे होता, पण मला 177 ला पीक मिळत पण नाहीये, तर तो मिळतो 141.12 ला. तर ह्याच्यापासून मी काय कन्क्लुजन करू शकतो मेटास्टेबल आयनवरनं, की ह्या दोघांचं लिंकेज, हा डॉटर आणि पॅरेंटचं लिंकेज, त्याच्यानंतर ह्यातनं जो काही न्यूट्रल रेडिकल निघून गेलाय तो किती मास असणार आहे त्याचं आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता मेटास्टेबल आयॉन हे खूप असतात, भरपूर असतात. आपण प्रत्येक वेळेला आपण ह्याचा काय म्हणतात, प्रत्येक वेळेला आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन देईल असं काही नाहीये. पण हे मेटास्टेबल आयॉन अनवॉन्टेड आहेत, ह्याच्यावर आपण इन्फॉर्मेशन जास्त कलेक्ट करू शकत नाही. महत्वाची इन्फॉर्मेशन कुठले कुठले आहेत? जे इंटिग्रल व्हॅल्यूचे जे येतात ते पीक, बेस पीक, मोलिक्युलर आयन पीक आणि आयसोटोपिक पीक. ठीक आहे, these are the metastable ion. Then next one is multiply charge ion. Sometimes multiply charge, multiply म्हणजे काय? आता आपण मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये फक्त एक चार्ज बघतोय, कोणता? कॅटायन, रेडिकल कॅटायन. ओके, काही वेळेला दोन पॉझिटिव्ह चार्ज किंवा 3 पॉझिटिव्ह चार्ज आयॉन्स फॉर्म होतात. कशामुळे हे फॉर्म होतात? तर आपण जी काही एनर्जी देणार आहे फ्रॅगमेंट करण्यासाठी ती खूप जास्त असणार आहे, त्यामुळे प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे. आणि ह्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट काय होतो की काही वेळेला डाय पॉझिटिव्ह, ट्राय पॉझिटिव्ह ions will form, and these ions also gives rise to peak at non-integral values.
त्यामुळे इथं आपल्याला नॉन इंटिग्रल व्हॅल्यूजला पीक मिळतात. आता मला सांगा, आपण जे काही आयन्स बघितले, पीक्स बघितले, त्यात फक्त नॉन इंटिग्रल व्हॅल्यू म्हणजे नॉन इंटिग्रल म्हणजे काय, 21.5, 57.2 हे आपण त्याला म्हणतो की नॉन इंटिग्रल व्हॅल्यूज. असे जे व्हॅल्यू मिळतील ते दोन कारणाने मिळतील. एक तर तो मेटास्टेबल आयन असणार आहे किंवा दुसरा मल्टिप्लाय चार्ज आयन असणार आहे. बाकीचे जे पीक मिळतील ते सगळे कशी मिळतात, इंटिग्रल व्हॅल्यूजला मिळतात. ठीक आहे. आता आपण महत्वाचा भाग इथं बघणार आहे, दॅट इज फ्रॅगमेंटेशन प्रिन्सिपल. आता हे जे काही आपण मोलिक्युलर आयन्स तयार झाले ते फ्रॅगमेंट्स होतात डॉटर्स मध्ये. ओके, मग हे डॉटर्स मध्ये फ्रॅगमेंट होत असताना तो मोलिक्युलर आयन काहीतरी रूल फॉलो करतो. येस, द मोलिक्युलर आयन अंडरगोज फ्रॅगमेंटेशन बाय 1 or 2 बॉन्ड क्लिवेज. काही वेळेला तो एक बॉन्ड ब्रेक होतो, त्याला आपण म्हणतो क्लिवेज, आणि काही वेळेला दोन बॉन्ड ब्रेक होतो, त्याला आपण म्हणतो 2 बॉन्ड क्लिवेज. क्लिवेजचा अर्थ एक्झॅक्टली होतो की तो एक जो बॉन्ड असणार तो मधून ब्रेक होतो, त्याला आपण म्हणतो काय, क्लिवेज, क्लीव केला. ठीक आहे. मग आता कशा प्रकारे 1 बॉन्ड क्लिवेज होतं आणि 2 बॉन्ड क्लिवेज होतं हे आता आपण बघणार आहे. परत 1 बॉन्ड क्लिवेज होत असताना कोणत्या पोझिशनचा बॉन्ड हा महत्वाचा आहे, आणि 2 बॉन्ड मध्ये तर आता तिथे एकाच वेळेला दोन बॉन्ड ब्रेक होणार आहेत, हे आपण इथं बघणार आहे. त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया बीटा क्लिवेज इन ओलिफिन. ओलिफिन म्हणजे कोणता ग्रुप, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड आहे आणि एक सिग्मा बॉन्ड आहे. त्यातला बीटा जो बॉन्ड असणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासूनचा, तो बीटा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि त्यापासून आपल्याला काय होणार आहे, एक फ्रॅगमेंट मिळणार आहे. दुसरी पॉसिबिलिटी आहे, जर अल्कोहोल असेल तर अल्कोहोल मध्ये सुद्धा काय होतो, बीटा बॉन्ड ब्रेक होतो आणि त्यापासून आपल्याला मिळणार आहे फ्रॅगमेंट. तिसरा आहे अल्फा क्लिवेज इन कार्बोनिल ग्रुप. आता सिम्पली माहिती आहे तुम्हाला, कीटोन ऍसिटोन आहे, CH3 C डबल बॉन्ड O CH3. तर कार्बोनिल ग्रुपला दोन्ही बाजूला अल्फा कार्बन आहे, तर तो अल्फा जो कार्बनला अटॅच बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि आपल्याला फ्रॅगमेंट मिळतो. काही वेळेला आपण म्हणणार आहे बेन्झालिक क्लिवेज इन अल्किल अरोमॅटिक्स. आता हे एक्झाम्पल मी घेतलं की मला जास्त लक्षात येईल. त्याच्यानंतर रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन 2 बॉन्ड क्लिवेज मध्ये. आता रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन, डिल्स अल्डर रिएक्शन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 6 मेंबर रिंग, त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड, असं असेल तर तिथं डिल्स अल्डर रिएक्शन पॉसिबल आहे. सगळ्यात महत्वाचे आहे तर मॅक-लॅफर्टी रिअरेंजमेंट. जर कार्बोनिल ग्रुप असेल आणि मोठा नेचर असेल कार्बोनिल ग्रुपमध्ये तर मॅक-लॅफर्टी ही होतीच. ठीक आहे. आता आपण वन बाय वन स्टडी करू. पहिला आपण बघूया फ्रॅगमेंटेशन बाय 1 बॉन्ड क्लिवेज. त्यातला पहिला पॉइंट, बीटा क्लिवेज इन ओलिफिन. आता ओलिफिन म्हणजे मला स्ट्रक्चर काढावं लागणार अल्केनचं. येस, अल्किन. when alkene contains a beta bond adjacent. This is the alkene carbon carbon double bond. This is alpha, this is beta, and this beta carbon attached with one hydrogen. Actually 3 hydrogens are attached to the carbon, but I am here showing only the one hydrogen for the better understanding. Then when this molecule acquires some electron impact ionization, किंवा आपण त्याला इलेक्ट्रॉन आयोनेशन दिलं कन्सिडर करूया, किंवा केमिकल आयोनेशन, कोणतंही आयोनेशन टेक्निक तिथं आपण यूज केलो, तर काय होईल, तर हा कार्बन आणि हा हायड्रोजन, हा बीटा कार्बन आहे आणि हा बीटा हायड्रोजन आहे, ह्या दोघांच्या मधला एक बॉन्ड ब्रेक होईल आणि एक बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होईल, आता इथं पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, आणि बाय रेझोनन्स हा आतमध्ये शिफ्ट होईल आणि अशा प्रकारे मला काय होईल, अशा प्रकारे चार्ज मोलिक्युल आपल्याला स्टॅबिलाइज बाय अलायलिक कॅटायन ऑब्झर्व होईल आणि ह्याचा जो काय व्हॅल्यू येईल तो मला पीक मध्ये ऑब्झर्व होईल. आता मला सांगा ह्याचा मोलिक्युलर वेट किती होता, 1 2 3 4, म्हणजे किती चार कार्बन आहेत, 12 कार्बन आहेत, म्हणजे कार्बनचा मास नंबर किती, 12, आणि कार्बन किती आहेत, 1 2 3 4, म्हणजे किती झालं, 12 चौक 36. आता हायड्रोजन्स मोजा, इथला 3, इथले 2 5, इथे 1 6 7 8, म्हणजे किती झालं, 12 12 36 12 36 12 48 48 आणि 8,
यस, 48 आणि 8 किती झाले? तर 56. तर मला 56 ला काय होईल एक्झॅक्टली? यस, एक मला रेशो मिळेल म्हणजे पीक मिळेल आणि त्याच्यानंतर एक हायड्रोजन निघून घेतल्यानंतर मला 55 ला त्याचा दुसरा पीक मिळेल. यात आहेत डॉटर्स. आता इथं पॉसिबिलिटी एकदम सिंपल आहे. आणखी ब्रेक झाला तर परत मला याचे फ्रॅगमेंट्स मिळून जातील. पण आता सध्या आपण बघणार आहे काय? बीटा क्लिवेज इन ओलिफिन. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तिथं मला एक बीटा पोझिशनला कार्बन आहे, हायड्रोजन आहे, तर मला एक हायड्रोजन कमी असलेला एक ग्रुप तिथं मिळेल, दॅट इज अलायलिक कार्बोकॅटायन. द नेक्स्ट वन इज बीटा क्लिवेज इन अल्कोहोल. काही वेळेला अल्कोहोल घ्या, काही वेळेला नायट्रोजन घ्या, काही वेळेला सल्फर घ्या, हे सगळे हिट्रो ऍटम्स आहेत. इथे मी जनरल मध्ये दाखवलेले आहेत आर ग्रुप. इथं झेड दाखवलंय, सॉरी. झेड म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर पैकी कोणीही. आणि आर ग्रुप तिथं जर हायड्रोजन घेतला तर काय होईल? अल्कोहोल होईल, राईट. इथं NH असणार आहे, इथं हायड्रोजन घेतला तर अमाइन होईल आणि इथं परत H घेतला आरच्या ठिकाणी तर काय होईल आता? यस, तर आपला थायॉल येईल. आणि जर आरच्या ठिकाणी एखादा अल्किल ग्रुप असेल तर आता बनेल काय? इथर किंवा सेकंडरी अमाइन किंवा थायो इथर. ओके, मग आता एक्झॅक्टली काय होतं की हे जे हिट्रो आयटम्स आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आता आपण सांगितलंय पॉसिबिलिटी इलेक्ट्रॉन्स कुठनं निघतो? तर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स पहिले निघतात. त्यामुळे इथं जर बघितलं तर इथं सिग्मा बॉन्ड आहे आणि लोन पेअर आहे. तर इलेक्ट्रॉन्स कुठे निघतील? लोन पेअर कडनं निघतील. त्यामुळे रेडिकल पॅटर्न तयार होईल. ह्याचा एम बाय झेड काय येईल? तो पहिला मला मोलिक्युलर आयनचा पीक येईल. ओके, आता हे जनरल एक्झाम्पल आहे त्यामुळे तर काय सांगता येणार नाही. पण नंतर जो काय आहे तर ह्या हेटेरो ऍटम पासून अल्फा आणि बीटा, त्यापैकी अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे बॉन्ड क्लीव्ह होईल आणि आपला हेटेरो ऍटम आणि अल्फा कार्बन ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि हा येईल आपला रेडिकल ओनली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो तो. आणि आपल्या मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ह्याचा जो काही वेट येईल तो आपल्याला मास मध्ये पीक ऑब्झर्व होणार आहे. ह्याचा पीक ऑब्झर्व होणार नाही. इट कॅन नॉट बी डिटेक्टेड बिकॉज इट इज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. द मास स्पेक्ट्रम ओनली डिटेक्टेड द पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस which may be radical cation or sometimes cation only. Okay, then here is one example, the same example, RCH2OCH2R. आता इथं जर बघितलात तर इथं अल्फा आहे आणि हा बीटा, आर डॅश म्हणजे एक बीटा कार्बन आहे. ओके, तर ह्या अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मला अशा प्रकारे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल इथं आणि इथला आधीचा एक सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह पार्ट स्पेसिस प्लस आर डॅश, म्हणजे जेवढा आर डॅशचा मोलिक्युलर वेट असणार आहे तेवढा निघून जाईल फ्रॅगमेंट आणि मला ह्याच्यासाठी एक पीक मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ऑब्झर्व होईल. आणि पुढच्या स्टेप मध्ये बघितलात तर हा ऑक्सिजन आहे, इथं अल्फा आहे, इथं परत बीटा आहे. पण काय होईल? इथला सुद्धा बॉन्ड ब्रेक होईल, इथं दोनदा बॉन्ड ब्रेक होतील आणि मला इथं परत डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि एकदा आर निघून जाईल. आता हे जनरल एक्झाम्पल आहे, तुम्हाला कमी समजेल, पण जेव्हा मी अल्कोहोल पर्टिक्युलर शिकवत जाईल तेव्हा तुम्हाला जास्त समजेल. पण हे रूल तुम्ही आता वाचून ठेवला तर पुढचं सांगताना सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर अल्फा क्लिवेज इन कार्बोनिल ग्रुप. ओके, आता इथं जर बघितलात तर हा एक कार्बोनिल ग्रुप आहे RC डबल बॉन्ड O R डॅश. ह्याच्यामध्ये काय होतं तर अल्फा कार्बन जो आहे आर ग्रुप म्हणजे आपला कार्बन आहे, अल्फा कार्बन, ह्या दोघांच्या मधला बॉन्ड ब्रेक होईल. जरा तुम्ही स्वतःला म्यूट करत चला, तुमच्यामुळे डिस्टर्बन्स होईल. इथं हा कार्बोनिल ग्रुप आहे. आता इथं परत बघितला तर इथं पाय बॉन्ड आहे आणि ऑक्सिजन असल्यामुळे तिथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सुद्धा आहे, सॉरी पेअर्ड इलेक्ट्रॉन सुद्धा आहेत. मग इथं नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जे आहेत ते पहिल्यांदा निघून जातील आणि आपल्याला रेडिकल कॅटॅयन ऑब्झर्व होईल. आणि इथं जर बघितलात तर कार्बनला दोन अल्फा पोझिशनला म्हणजे कार्बोनिलला दोन अल्फा पोझिशनला कार्बन्स आहेत. एकदा आर ग्रुप निघून जाईल ऍज न्यूट्रल, एकदा दुसऱ्या स्टेप मध्ये आर डॅश निघून जाईल. मग आर डॅश आणि आर निघून गेल्यानंतर जे काही हा दिसतो पीक, तो पीक आपल्याला मास स्पेक्ट्रम मध्ये ऑब्झर्व होईल. ठीक आहे, पुढचा मी भाग दाखवतो. हा एक महत्वाचा भाग आहे. बेन्झालिक क्लिवेज असेल तर इथं टोलली नाही ऍक्च्युली आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे इथं पाय बॉन्ड आहे, त्यामुळे रेडिकल कॅटॅयन कुठे तयार होतील? ह्या कार्बन कार्बन मध्ये तयार होईल. ओके, आणि मग
इथला जो आहे तर एक्झॅक्टली बीटा म्हणजे जो काय हायड्रोजन असणार आहे बेंझालिक हायड्रोजन तो ब्रेक होणार आहे आणि तिथं काय होणार आहे ह्या दोन्ही रिंग मर्ज होतील आणि मला अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज मिळेल ह्याला आपण म्हणणार आहे ट्रोपोडियम कॅटायन आणि ह्याचा एम बाय झेड असतो 91. जर 91 ला मास असेल ह्याचा जो काही हा खूप स्टेबल असतो खूप खूप स्टेबल असतो एक मिनिट हा खूप खूप स्टेबल असतो त्यामुळे जर तुमच्या कंपाऊंड मध्ये बेंझिन रिंगला जर एखादा कंपाऊंड अटॅच असेल CH3CH2 तर हा फॉर्म होतो आणि हा जनरली बेस पीक असतो 99% जर अशी पॉसिबिलिटी असेल तर तो बेस पीक असतो कारण की ह्याची बघा बाय रेझोनन्स तो किती स्टेबल असेल विचार करा आणि त्याच्यानंतर परत एक्झाम्पल आहे अल्फा क्लिवेज त्याच कंपाऊंडचा CH3 आणि बेंझिन रिंग आहे तर ह्यामधला अल्फा क्लिवेज होईल आणि अल्फा क्लिवेज झाल्यानंतर मला काय होतो तर अशा प्रकारे रेडिकल कॅटायन ऑब्झर्व होतो आणि ह्याचा जो काही मास असतो बेंझिनचा मास 78 आहे राईट पण ह्याचा मास जो असतो तो 77 आहे आणि हा सुद्धा हायली स्टेबल असतो दुसरी पॉसिबिलिटी जर हा नसेल तर इथं अशा प्रकारे असेल तर हा सुद्धा बेस पीक असण्याची शक्यता असते ठीक आहे हे आपल्याला महत्वाचं आहे पुढे तुम्हाला जेव्हा मी अरोमॅटिक कंपाऊंडचं फ्रॅगमेंट शिकवेन तेव्हा जास्त समजत जाईल आता आपण बघूया फ्रॅगमेंटेशन बाय टू बॉन्ड क्लिवेज दॅट इज रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन आता रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन म्हणजे आपलं बेसिक काय पाहिजे तर 6 मेंबर रिंग पाहिजे ओके 6 मेंबर रिंग मध्ये एक डबल बॉन्ड पाहिजे डबल बॉन्ड म्हणजे आला म्हणजे काय झालं पाय बॉन्ड आला आणि आता आपल्याला माहिती आहे हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि एक अनपेड इलेक्ट्रॉन आपण स्क्वेअरच्या बाहेर दाखवले जर आपल्याला एक्झॅक्टली ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही असं केलं तरी पण त्याला चालू शकतो हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथे एक पॉझिटिव्ह चार्ज इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन एक डॉट इथे मला ऑब्झर्व मग हा काय होतो तुम्ही आता रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन रेट्रो शब्द बघितलाय तुम्ही येस रेट्रो म्हणजे रिव्हर्स रिएक्शन ही डिल्स अल्डर रिएक्शन आहे आणि तिची रिव्हर्स रेट्रो डिल्स अल्डर रिएक्शन तर मला अशा प्रकारे रिअरेंज होईल आणि मला अशा प्रकारे 1 2 3 4 म्हणजे 1 आणि 3 ब्युटाडाईन ह्याचा मला एम बाय झेड पीक मिळेल आणि हा आहे आपला न्यूट्रल ह्याचा पीक मिळणार नाहीये आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट तुमच्या समोर काहीतरी एक डायग्राम एक रिएक्शन दिसते त्याच्या खाली एक्सप्लेनेशन आहे आता मी थोडंसं एक्सप्लेन करत होतो इन मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट अ हायड्रोजन ॲटम ऑन अ कार्बन नंबर 3 किंवा आपण त्याला म्हणूया अल्फा बीटा गॅमा अवे फ्रॉम द रेडिकल कॅटायन म्हणजे 3 नंबरचा कार्बन त्याचा हायड्रोजन आणि तो 3 नंबरचा कार्बन कुठनं मोजायचा तर अशा रेडिकल कॅटायन पासून तो रेडिकल कॅटायन कोण असू शकतो इथं जर कार्बन असेल तर अल्किन यस इथं जर फिनिल रिंग असेल तर अरिन त्याच्यानंतर कार्बोनिल आता सध्या मी एक्झाम्पल दाखवतो कार्बोनिल घेतलंय किंवा इथं नायट्रोजन असेल तर इमाइन ह्या सिस्टीम पासून यस अल्किन म्हणजे ऑक्सिजन तुम्ही काय पण घेऊ शकता कार्बन घेतला तर अल्किन होईल एक बेंझिन रिंग घेतला असेल तर बेंझिन रिंग कार्बोनिल आता इथं ऑलरेडी कार्बोनिल आहे आणि इथं नायट्रोजन घेतला तर इमाइन अशा रेडिकल साईड पासून 3 नंबरचा कार्बन 3 नंबरचा कार्बन अल्फा बीटा गॅमा आपण त्याला गॅमा म्हणू शकतो किंवा 3 नंबर म्हणू शकतो जे तुम्हाला सोपं वाटेल तो तर तिथला हायड्रोजन काय झालं गॅमा कार्बनचा हायड्रोजन ट्रान्सफर्ड टू द रेडिकल कॅटायन साइड via a 6 membered transition state and results cleavage of the sigma bond between alpha and beta position of the chain and this forms a new radical cation with an alkene and the pi bond between beta and gamma carbon आता थोडंसं काय करूया रिएक्शन सिस्टीम कडे परत एक्सप्लेन करतो सगळ्यात महत्वाचं आहे यस आता इथं बघा हा आर सी डबल बॉन्ड ओ पॉझिटिव्ह आणि अनपेड इलेक्ट्रॉन ह्याला आपण म्हणतो काय रेडिकल कॅटायन त्याच्यानंतर ह्या कार्बोनिलला अटॅच एक CH2 ग्रुप आहे तो अल्फा नंबर त्याच्यानंतर परत CH2 ग्रुप आहे तो बीटा नंबर परत CH2 आहे तो गॅमा कार्बन
आणि त्याच्यानंतर परत R1 एक मोठी चेन वगैरे असू शकते. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट काय होतं, जो ह्या ऍक्टिव्ह साईट पासूनचा 3 नंबरचा कार्बन किंवा गॅमा कार्बन 1, 2, 3 किंवा गॅमा कार्बन त्याचा हायड्रोजन तो ऍक्टिव्ह साईट कडे ट्रान्सफर होतो. कशा प्रकारे, तर 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेट. कशी 6 मेंबर कशी काय बघा बघूया. ह्या ऑक्सिजनला 1 नंबर द्या, ह्या कार्बनला 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर आणि ह्या हायड्रोजनला 6 नंबर. अशा प्रकारे 6 मेंबर ट्रान्झिशन स्टेटनं हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होतो. म्हणजे OH तयार होईल. इथं OH तयार झाल्यानंतर ह्या ऑक्सिजन आणि कार्बन मधला एक बॉन्ड हे अल्फाकडे शिफ्ट होईल. म्हणजे कार्बोनिल कार्बन आणि अल्फा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. त्याच वेळेला अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि बीटा आणि गॅमा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. बघा असं झालं की नाही बघा. हा हायड्रोजन ऑक्सिजनकडे आला. इथे ऑक्सिजन आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक होऊन ह्या कार्बोनिल आणि अल्फा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला. त्याच्यानंतर अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक झाला. हा अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि बीटा आणि गॅमा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला. ह्या रिएक्शनला आपण म्हणायचं आहे मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. ह्या रिएक्शनला आपण काय म्हणायचं आहे, मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. ओके, इथं मी अजून एक जनरल एक्झाम्पल देतो म्हणजे अजून थोडस समजून घेऊ शकतो. दिस मॅक लॅफर्टी फ्रॅगमेंटेशन was first discovered by scientist Fred Mac Lafferty in 1956. 1956 मध्ये ही रिअरेंजमेंटचा शोध लागला गेला. मग कसं आहे बघा हा फ्रॅगमेंट. आता इथं जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे, जे मगाशी मी फक्त कार्बोनिलचं घेतलं होतं. इथं मी तिथं टर्म घेतलाय झेड. हे झेड ऍक्टिव्ह साईट आहे म्हणजे रेडिकल कॅटायन आहे. झेड समजा कार्बन घेतला तर हा कार्बन आणि हा कार्बन मध्ये काय तयार झाला, आता अल्किन तयार झाला. ओके, त्याच्यानंतर नायट्रोजन घेतला तर आता काय तयार झाला, हा इमाइन तयार झाला. आणि ऑक्सिजन घेतला तर तो काय तयार झाला, कीटोन तयार झाला. ओके, इथे डॉटेड लाईन म्हणजे काही वेळेला आपण अरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा घेऊ शकतो. काय झालं तर आपण अरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा घेऊ शकतो. मग काय होईल बघा, हा ऍक्टिव्ह साईट. त्याच्यानंतर इथं वाय घेतलाय. वाय सुद्धा काय असू शकतो, कार्बन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो किंवा ऑक्सिजन असू शकतो. हा अल्फा, हा बीटा, हा गॅमा. गॅमा हायड्रोजन ह्या ऍक्टिव्ह साईटकडे ट्रान्सफर होईल. बघा एक्स, झेड आणि एच तयार झाला. त्याच्यानंतर हा बॉन्ड जो आहे तयार झाल्यामुळे इथला बॉन्ड आणि व्हायचा बॉन्ड ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि बीटा आणि गॅमा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म. इथं जो आहे हा M/Z आपल्या मास स्पेक्ट्रम मध्ये येईल आणि हा येईल अनवॉन्टेड जो काय न्यूट्रल स्पेसिस आहे तो निघून जाईल. त्याला आपण म्हणणार आहे मॅक लॅफर्टी रिएक्शन. बघूया आता. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. HC डबल बॉन्ड O CH2 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 CH3. आता मला सांगा ह्याचा M/Z म्हणजे मोलिक्युलर आयन पीक कितीला येईल, तर तो आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कार्बन मोजा किती आहेत, कार्बन 1 2 3 4 5 म्हणजे 12 पंचे 60. त्याच्यात हायड्रोजन मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे झाले किती 70. 60 प्लस 10 70 झालं. आणि ऑक्सिजन 16 म्हणजे M/Z 86. इथं काय होईल, हा कार्बोनिल ग्रुप आहे अल्फा बीटा गॅमा. गॅमाला हायड्रोजन आहे त्यामुळे हा हायड्रोजन ट्रान्सफर इकडे होईल. हा बॉन्ड ब्रेक होऊन इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल. बीटा आणि गॅमा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मला अशा प्रकारे फ्रॅगमेंट मिळेल. हा न्यूट्रल आहे. MS म्हणजे मास स्पेक्ट्रम कॅनॉट बी डिटेक्टेड. राहिला प्रश्न कोणता, ह्याचा. आता ह्याचा मास बघा किती, तर ह्याचा मास जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो 44 आहे. आणि ह्याचा जर मास स्पेक्ट्रोस्कोपिक पीक काढला तर एक्झॅक्टली मला 44 ला पीक मिळतोच. आणि तो पीक कुणामुळे मिळतो, तर तो आहे मॅक लॅफर्टीमुळे मिळतो. ओके, आता दुसरं मी एक्झाम्पल घेतलंय. यस, हा अल्डिहाइड होता, आता ह्यालाच मी कीटोन केलाय. म्हणजे इथला मिथिल ग्रुप मी इथं जॉईन केलाय आणि इथला हायड्रोजन मी इथे अटॅच केलाय. म्हणजे बघा आता काय झालं, CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. एक हायड्रोजन इथं दिसत नाही पण एक इथं CH3. ओके, मग आपला ह्याचा जर तुम्ही बघितला मोलिक्युलर आयन पीक जर कॅल्क्युलेट केला तर 86 ला येतो. ओके, मग परत मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. हा हायड्रोजन इथं होईल, इथला बॉन्ड इकडे ट्रान्सफर होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. मग CH3C डबल बॉन्ड CH2 OH हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात
तर मला M/Z 58 ला पीक मिळतो आणि हा न्यूट्रल CH2CH2. यस, हा न्यूट्रल कॅनॉट बी डिटेक्टेड बाय मास स्पेक्ट्रम. मला अशा प्रकारे पीक मिळतो. आता पुढचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. येस, तर इथं मी इस्टर केले त्याला. मागचं जे एक्झाम्पल होतं हे अल्डिहाइड हा कीटोन आहे आणि आता इथं इस्टर केलाय. हायड्रोजन C++O, ऑक्सिजन CH2CH2CH3. मग आता बघा परत हा ऍक्टिव्ह साइट आहे. हा अल्फा, बीटा, गॅमा. ओके, गॅमा हायड्रोजन ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होईल. हा बॉन्ड इथे डबल बॉन्ड फॉर्म करेल. बीटा गॅमा मधला बॉन्ड ब्रेक होऊन अल्फा बीटा मधला बॉन्ड ब्रेक होऊन बीटा गॅमा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. सेम मेकॅनिझम. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर मास त्याचा येतो 88 आणि मला बरोबर ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर M/Z येतो 46. तर मला मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ह्याचा जर मी मास स्पेक्ट्रोस्कोपी काढला तर मला 46 ला पीक एक ऑब्झर्व होतो. ओके, त्याच्यानंतर डबल मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. आता इथे एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपर मधला विचारलेला प्रश्न आहे. तर हा आहे ऍक्टिव्ह साइट कार्बोनिल. इथं अल्फा, बीटा, गॅमा आणि इथं सुद्धा अल्फा, बीटा, गॅमा म्हणजे तिन्हीकडे सुद्धा काय आहेत अल्फा, बीटा, गॅमा कार्बन्स आहेत. मग मी काय केलं, पहिल्यांदा मॅक लॅफर्टी करून घेतो ह्या भागातली, ऑक्सिजनच्या भागातली. ओके, काय होईल बघा, हा ऑक्सिजन अल्फा, हा बीटा आणि हा गॅमा. गॅमाला जो हायड्रोजन आहे तो ह्या ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होईल. इथला डबल बॉन्ड ह्या ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. काय काय शिल्लक राहील आता मला बघा, CH3CH2, CH2, C डबल बॉन्ड O, OH, M/Z 88 आणि हा आपला निघून गेला फ्रॅगमेंट कोणता आहे CH2CH3. मग इथला हायड्रोजन इथं गेल्यामुळे CH2, त्यामुळे हा आता न्यूट्रल. हे काय डिटेक्ट करत नाही. याचा 88 ला मला एक पीक ऑब्झर्व. ओके, त्याच्यानंतर आता मी काय करतो, इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करतो. अल्फा, बीटा, गॅमा इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला इथे. ओके, त्यामुळे इथं बॉन्ड डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि हा फ्रॅगमेंट निघून जाईल आणि मला अशा प्रकारे मोलिक्युल मिळेल. ह्याचा सुद्धा काय आहे M/Z जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 88 येईल. M/Z 88 प्लस न्यूट्रल. जेव्हा दोन मॅक लॅफर्टी असेल तर मला तिथं डबल मॅक लॅफर्टी ऑब्झर्व होईल. समजते ना? तर आपल्याला इथं डबल मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट सुद्धा पॉसिबल आहे. आता काही एक्झाम्पल मध्ये मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट पॉसिबल नाहीये बिकॉज हा बघा ऍसिडोन आहे CH3CO CH3. का पॉसिबल नाही इथं मॅक लॅफर्टी? तर इथं बीटा गॅमा पोझिशनला कार्बन नाहीये म्हणजे गॅमा हायड्रोजन नाहीये, त्यामुळे पॉसिबल नाही. इथं का पॉसिबल नाहीये, तर इथं अल्फा कार्बन आहे, इथं अल्फा आणि इथं बीटा कार्बन पर्यंतच चेन आहे. गॅमा कार्बन नसल्यामुळे इथं पॉसिबल नाही. इथं का पॉसिबल नाहीये, तर इथं अल्फा आहे, इथं पॉसिबल नाही. पण इथं अल्फा आहे, बीटा आहे, इथं गॅमा आहे. पण गॅमा कार्बनला गॅमा हायड्रोजन नाहीये, त्यामुळे मला इथं मॅक लॅफर्टी पॉसिबल नाही आहे. नो मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. ओके, समजलं असेल तुम्हाला. तर मॅक लॅफर्टीसाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर ऍक्टिव्ह साइट पासून 3 नंबरच्या कार्बनला हायड्रोजन असावा. जर हायड्रोजन नसेल तर मॅक लॅफर्टी पॉसिबल नाहीये. दिस इज दी मॅक लॅफर्टी रिअरेंजमेंट. ते नेक्स्ट वन नायट्रोजन रूल. मी नायट्रोजन रूल उद्याला परत घेतो, पण मी तुम्हाला इथं हे जे 8 मार्कला प्रश्न विचारलाय ते मी थोडंसं इथं सांगतो. इथिल ब्युटारेट इन MS spectrum shows two characteristics peak at M/Z 88 and 60, abundant ion at M/Z 71. आता हा प्रश्न पडलाय 8 मार्काला. ओके, तर तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे मी तुम्हाला समजण्यासाठी इथं दिलेले आहे 4. समजण्यासाठी तुम्हाला फिगर मी तिथं ऍड केलेले आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे इथिल ब्युटारेटचं स्ट्रक्चर. इथिल ब्युटारेट स्ट्रक्चर तुमच्यापैकी किती जणांना काढायला येतं मला माहित नाही. तर त्याचं स्ट्रक्चर येतं अशा प्रकारे. इथिल हा ब्युटारेट. समजलं? ब्युटारेट म्हणजे 4 कार्बन तिथं पाहिजे ब्युटेन आणि तिथं ATE याचा अर्थ तिथं इस्टर आहे आणि हा तुमचा इथिल ग्रुप. इथं 2 मॅक लॅफर्टी पॉसिबल आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचं म्हणजे ऍक्च्युअली सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण मी इथं सॉल्व्ह करून दिलेले आहे. हेच एक्झाम्पल. तर डबल मॅक लॅफर्टी पॉसिबल आहे. M/Z 88, M/Z 88. तर मला इथं बघा 88 ला पीक मिळालेला आहे आणि ह्याचा मोलिक्युलर वेट किती आहे 116. तर मला 116 ला मोलिक्युलर आयन पीक मिळालेला आहे आणि हा मोलिक्युलर आयन फ्रॅगमेंट झालेला आहे
दोनदा मॅकला 14 आहे, त्यामुळे मला 88 पीक मिळालेलं आहे. इथं 71ला पीक मिळालेलं आहे आणि मी आधी सांगितले काय यस कार्बोनिल ग्रुप असेल तर अल्फा क्लिवेज. हा कार्बोनिल म्हणजे इस्टर ग्रुप आहे. अल्फा इथनं हा ग्रुप निघून गेला. तर मला सांगा एकूण किती ग्रुप निघून गेला इथला? 2 कार्बन म्हणजे 12 2 24, एक ऑक्सिजन म्हणजे 16. 24 प्लस 16 किती झाले? 30 40 आणि त्याच्यानंतर हायड्रोजन किती? 5 45. 116 मधनं 45 वजा करा तर मला 71चा जो काही पीक मिळेल तर तो असणार आहे ह्या फ्रॅगमेंटचा. ओके, त्याच्यानंतर दुसरा फ्रॅगमेंट आहे तर हा बॉन्ड निघून गेला म्हणजे हे 3 कार्बन्स निघून गेले तर त्याचा जवळपास 29 प्लस 14 43 म्हणजे अल्फा क्लिवेज. तर 144 मधनं 43 वजा करा तर जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू तुमचा तो पीक तिथं ऑब्झर्व होईल. त्याच्यानंतर असे बरेचसे फ्रॅगमेंट आहेत 29 हे आपण ईस्टर मध्ये परत आपण बघणार आहे. पण सध्या मला सांगायचं काय की मॅक लेपर्टीवरती प्रश्न पडला होता 8 मार्कासाठी. त्यामुळे तुम्ही काय करायचंय थोडस मॅक लेपर्टीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, मी इथं थांबतोय मॅक लेपर्टी नंतर. मला नायट्रोजन रूल पासून परत पुढं फ्रॅगमेंटेशन पॅटर्न अल्केन अल्किन ब्रँच अल्केन त्याच्यानंतर सायक्लो अल्किन म्हणजे सायक्लिक सिस्टीम अल्किन अल्काइन त्याच्यानंतर आपला अरोमॅटिक हायड्रोकार्बन हे भरपूर फ्रॅगमेंट्स आपल्याला शिकत जायचंय. उद्यापासून मी अल्केन फक्त घेणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला अभ्यासासाठी सुट्टी देणार आहे 25 तारखेला क्रिसमस आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे लेक्चर होईल ते डायरेक्ट 1 तारखेला होणार आहे. 28 29 30 31 हे 4 दिवस आपलं लेक्चर होणार नाहीये. ठीक आहे,